शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहरातील मुळा नदी पूल ते पाण्याच्या टाकीपर्यंत नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमणेवर दुपारपर्यंत अखेर जेसीबी फिरला असून अतिक्रमण काढताना अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच पळापळ झाली असल्याचे दिसून आले। राज्य सरकार व न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य महामार्गावर झालेली अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावी असे आदेश पारित केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाची कंबर कसली होती। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, शेवगाव, शिर्डी, श्रीरामपूर व आता राहुरी या ठिकाणी प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। राहुरी शहरातील मुळा नदी पूल, जुना बसस्थानक, वायएमसी ग्राउंड समोर, धावडे पेट्रोल पंपासमोर, बाजार समिती समोर, राहुरी बसस्थानक समोर यासह गाडगे आश्रम शाळेसमोर व पाण्याच्या टाकी परिसरात दुपारपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई राज्य महामार्गाचे अधिकारी व प्रशासनाकडून जोरदारपणे सुरू होते। यामध्ये काहींना संध्याकाळपर्यंत प्रशासनाकडून अल्टिमेट देण्यात आला आहे, तर काहींना 1 दिवसाचा कालावधी राज्य महामार्गाकडून देण्यात आला आहे। अतिक्रमणाच्या कारवाईत राज्य महामार्गाचे मॅनेजर टेक्निकल अनिल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, महेश मिश्रा, अलोक सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, PSI धर्मराज पाटील यासह राहुरी नगर परिषदेचे बांधकाम अधिकारी पराग दराडे, पंकज मेहत्रे, बाबा गुंजाळ, आप्पासाहेब तनपुरे, पंकज आढाव, सुनील कुमावत यासह आदी नगर परिषद प्रशासन व पोलीस फौजफाटा यावेळी सहभागी झाला होता। राहुरी शहरातील राज्य महामार्गावरील कोंडलेला श्वास मोकळा झाला। मात्र शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावरील तब्बल 200 ते 300 छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे। प्रशासनाने पर्याय म्हणून कुठेतरी छोट्या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांमधून होत आहे। नगर मनमाड राज्य महामार्गावरील संपूर्ण अतिक्रमण 2 दिवसात काढण्यात येणार असून यानंतर 2 ते 4 दिवसात राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठ व छोट्या मोठ्या ठिकाणी झालेले रहदारीला अडथळे व अतिक्रमणही हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी यावेळी बोलताना दिली आहे। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।